लवकरच 1 जानेवारी येतोय आणि ह्या 1 जानेवारीची तयारी खूप जोरात तयारी चालू आहे. ही तयारी कुठपर्यंत आली आहे, काय आली आहे याची एक आपल्याला आढावा घेण्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथं आलेलो आहे. आपण जाणून घेणार आहोत भाऊ काय कुठपर्यंत तयारी आली आणि अजून काय काय काम राहिले, बाकी काय राहिले. बरीचशी तयारी म्हणजे जवळजवळ 70-80% तयारी 1 जानेवारी शौर्य दिनाची झालेली आहे. हम्म. आता जो चालू आहे आपण मागे बघितलं तर पाठीमागे स्तंभ सजावटीचं काम जोरात चालू आहे. आज स्तंभ सजावट पूर्णपणे होणार आहे. वरती आपण आर्टिफिशियलची म्हणजे कृत्रिम प्रकारची फुले वापरणार आहोत आणि खाली ओरिजिनल फुले वापरणार आहोत. जवळजवळ 80,000 आर्टिफिशियल फुलं असतील आणि 1 टन खालचे ओरिजिनल फुलं असतील असं हे डेकोरेशन आहे. याच्यामध्ये यावर्षी संविधानाचा अमृत महोत्सव म्हणून आम्ही संविधानाची प्रस्तावना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान हातात घेतलेला फोटो असं डेकोरेशनचं आमचं थीम असणार आहे यावेळेस. आणि एक देशाला नव्हे तर जगाला आपण प्रति संविधान किती महत्वाचं आहे याचं संदेश चांगला जावा म्हणून आज ह्या वर्षीचं हे डेकोरेशन असणार आहे आमचं. नक्कीच बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, पार्किंग असेल किंवा वॉशरूमच्या बाथरूमच्या ज्या काही सुविधा आहेत त्याचं काय नियोजन आहे. जवळजवळ हजारो शौचालय सुलभ शौचालयाची व्यवस्था झालेली आहे. त्याच्यामध्ये महिला पुरुष असे वेगवेगळे पार्ट तयार करण्यात आलेले. पार्किंग बघितले तर 300 ते 400 एकर पूर्व पश्चिम दोन्ही स्तंभाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला म्हणजे नगर दिशेने येणारे वाहन, मराठवाडा विदर्भातून येणाऱ्या वाहनासाठी आहे. पुण्याकडून मुंबईकडून येणाऱ्या वाहनासाठी कमीत कमी 300 ते 400 पार्किंगची गाड्या त्या ठिकाणी बसतील एवढी पार्किंगची व्यवस्था आहे. जवळजवळ 100 एकर पार्किंग बसेससाठी आहेत. कमी कमी 700-750 बसेस या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना स्तंभाच्या जवळपास आणून सोडणार आहेत. त्यामुळे 100 एकरच पार्किंग बसेस PMT बसेस आहेत आपल्या, ज्या की पूर्णपणे मोफत आहेत. त्यांना देखील पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी शासनाच्या वतीने समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे. PMT बसेस कुठून कुठपर्यंत मोफत आहेत. पुण्याकडून येणाऱ्या PMT असतील किंवा वाघोली त्यानंतर शिक्रापूर इकडून जे येणाऱ्या PMT आहेत त्या कुठून, त्यांचा रूट कुठून कुठपर्यंत फ्री कसा आहे. आपण मेट्रो ही रामवाडीपर्यंत येते. त्या मेट्रोच्या शेवटपासून तर स्तंभापर्यंत येण्यापर्यंत म्हणजे इथून 1 किलोमीटर अंतरापर्यंत PMTच्या पार्किंग केलेल्या आहेत. तिथे त्यांना ठरवून जागा दिलेली आहे. तिथपर्यंत लोकांना आणून सोडणार. तिथून अर्धा ते 1 किलोमीटर, जास्तीत जास्त 1 किलोमीटर, कमी एवढं अंतर असं आहे की तिथे तुम्हाला थोडंसं पायी चालत यावं लागणार आहे. त्याच्यामध्ये देखील आम्ही रिक्षा, टू व्हीलर, बाईक याची देखील आम्ही मागणी केलेली आहे. ज्या महिला असतील, वयोवृद्ध असतील, लहान मुलं असतील त्यांना स्तंभाच्या जवळ कसं आणून सोडण्यात येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि शासनाचा आमचा तसं पत्रव्यवहार झालेला आहे. आम्ही चर्चा त्यांच्याशी चालू आहे. जे VIP गेस्ट येणार त्यांच्यासाठी काय नियोजन. VIP साठी एक स्वतंत्र रूट आहे की जो तुमच्या लोणीकंदपासून म्हणजे इथून 5 किलोमीटर अंतरापासून त्यांना एक स्वतंत्र रूट दिलेला आहे की जेणेकरून त्या ठिकाणी लवकर पोहोचतील आणि त्यांची इथे आल्यानंतर आम्ही समितीच्या वतीने त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करणार आहोत. बरोबर. ज्या VIP लोक येणार आहेत त्यांच्या काही सभा होणार आहेत, त्यांच्या सभाचं नियोजन कुठपर्यंत आलंय किंवा काय आलंय आणि त्यांच्या परमिशनचा काय इश्यू आलाय का. नाही, या ठिकाणी सर्वात अगोदर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येत असतात, परंतु अजितदादा पवार या ठिकाणी सभा घेत नाही, मानवंदना देतात आणि या ठिकाणी निघून जातात. महाराष्ट्राचे बरेचसे मंत्री येण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर्षी. आता थोड्या वेळाने संजय शिरसाट की ज्यांना सामाजिक न्याय मंत्री आता ते झालेले आहेत, माधुरीताई मिसाळ हे मंत्री महोदय या ठिकाणी थोड्या वेळाने आढावा घेण्यासाठी येणार आहेत. अजितदादा देखील आढावा घेऊन गेलेले आहेत तिथे येऊन. बाकीचे जे काही प्रकाशजी आंबेडकर आहेत आदरणीय, तर ते येतात परंतु त्यांची सभा नसते. त्याच्यानंतर त्यांचे जे बंधू आहेत आनंदराज आंबेडकर साहेब, त्यांची शेजारी रिपब्लिकन सेनानी, त्यांची शेजारी सभा असते. कवडे सर यावर्षी येणार नाहीये कारण वयोमानाचा अंदाज घेता मला असं वाटत नाही की ते यावेळेस येतील, परंतु रामदास आठवले साहेब येतील, वामनजी मेश्राम येतील, भाई चंद्रशेखर आझाद येतील. याच्यामध्ये रामदासजी आठवले किंवा वामन मेश्राम यांच्या सभा असतात, भाई दीपक केदार यांची सभा असते. परंतु पूर्वी या ठिकाणी सभा व्हायच्या, परंतु आता जयस्तंभापासून 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 1.5 किलोमीटर असं जशी जागा उपलब्ध होईल त्या पद्धतीने शासनाने त्यांना जागा उपलब्ध करून दिलेली आणि त्या ठिकाणी त्यांच्या सभा होतात आणि त्यांचे विचार मांडत असतात. नक्कीच. परभणीला एक घटना घडली, त्यानंतर गुजरातमध्ये पण घटना घडली. या सगळ्या घटनेचा इथं काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय का. नाही, बिलकुल नाही. जिथे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमी आहेत, जिथे जिथे आपण दीक्षाभूमी असेल, चैत्यभूमी असेल, क्रांतीभूमी, महाड किंवा हा जयस्तंभ असेल, आपले अनुयायी आहेत हे बौद्ध धर्माचा संदेश घेऊन जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्म दिलेला आहे, शांतीचा संदेश घेऊन जाणार आहेत. त्यामुळे कुठलीच अनुचित प्रकार आपल्या कुठल्याच वास्तूला म्हणजे मुंबई सारख्या, नागपूर सारख्या ठिकाणी काय, जयस्तंभ ठिकाणी काय, महाड काय किंवा नाशिक काय या ठिकाणी आपले लाखोने लोक जातात, परंतु कुठल्याही अनुचित प्रकार आतापर्यंत घडलेला नाही, यापुढे देखील घडणार नाही. प्रशासनाकडून काय सगळं व्यवस्थित होतंय का, अजून काय मागणी आहे तुमची. प्रशासनाकडून आमची एवढीच मागणी आहे की आमचे जे काही लाखो अभिमानवी या ठिकाणी येणार आहेत त्यांना नागरी सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या पाहिजेत. प्रशासनाबरोबर आम्ही स्थानिक समिती म्हणून आम्ही देखील त्यासाठी नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. दरवर्षीचा एकच प्रश्न असा आहे की आपल्या लोकांना बरंचसं चालावं लागतं अनुयायांना, तर त्यांचं चालण्याचं अंतर कसं कमी होईल,
त्यासाठीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे आणि ती मागणी करण्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय. जे काही स्थानिकचे लोक आहेत त्यांच्याकडून जेवणाचं पण सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, त्या बाबतीत काय सांगाल? आजूबाजूची जेवढी पण गावं आहेत, ग्रामपंचायत आहेत, हे सगळे ना कुठल्या माध्यमातून ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. त्याचे सरपंच असतील, सर्व सदस्य असतील, गावचे पाटील असतील, नागरिक असतील, हे सर्वच जण, कोणी जेवण, कोणी पाणी, कोणी राहण्याची व्यवस्था, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने या ठिकाणचे जे काही आजूबाजूचा परिसर आहे किंवा नागरिक आहेत किंवा ग्रामपंचायत गाव आहेत, हे सगळे आपल्याला सहकार्य करत असतात. आपल्या समितीकडून राहण्यासाठी काही सुविधा केली आहे का? आम्ही या ठिकाणी कमीत कमी 1000 ते 2000 लोक या ठिकाणी राहू शकतील असं रिपब्लिकन सेनेच्या वतीने आणि आमच्या समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी पंडाल उपलब्ध करून देतो आणि तिथं येऊन लोक वास्तव्य करतात. देहूवरून आलेला जो काय 25 डिसेंबरचा जो क्राऊड आहे, लोक आहेत, ती या ठिकाणी असतात. कमीत कमी रात्रीचे 2-3 हजार लोक या ठिकाणी निवासाला असतात. त्यांच्या व्यवस्थेसाठी आम्ही राहण्याची व्यवस्था आहे, शासनाच्या वतीने सुलभ शौचालय, पिण्याचं पाणी आहे. त्यांना अन्नदान लागलं त्यांना तर ते आम्ही समितीच्या वतीने प्रोव्हाइड करत असतो, देत असतो. एवढी गर्दी म्हणल्याच्या नंतर चोऱ्या वगैरे होणारच आहेत, या बाबतीत पोलिसांकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? मागील वर्षी आपल्या बऱ्याच महिला भगिनींचे दागिने चोरीला गेले होते. यावर्षी आम्ही स्पेशल कोर्टची मागणी केलेली आहे की चोऱ्या होऊ नये किंवा आपल्या लोकांची पाकिटं मारली जाऊ नये, पैसे आपले घाळ होऊ नये, कोणा झालं या अशा प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून इथे जे येणारे जे काही लोक आहेत, अनोळखी लोक आहेत, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष टीमची पोलिसांकडनं एक हे केलेली आहे, विशेष टीम बोलवण्यात आलेली आहे. जेवढं शक्य होईल तेवढं त्यांच्याकडून काम करून घेण्यात येईल आपल्याला. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा कार्यक्रम होतोय. लोणीकंद पोलीस स्टेशनचा या बाबतीत काय रोल असेल? या ठिकाणचे जे काही लोणीकंद पोलीस स्टेशनचे पी आय आहेत, सर्जेराव कुंभार साहेब, हे अतिशय शांत आणि संयमी आणि पॉझिटिव्ह विचाराचे अधिकारी आहेत. ते आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ असेल किंवा वरिष्ठ देखील या कार्यक्रमावर विशेष लक्ष केंद्रित करून आहेत की हा कार्यक्रम कसा संयमाने व्यवस्थित पार पडेल. आणि पी आय साहेब स्वतः या ठिकाणी जातीने लक्ष घालून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. पुण्याचे कमिशनर किंवा पुण्याचे जे काही आयुक्त आहेत तिथे काय भेट द्यायला वगैरे आलेत का किंवा आढावा घ्यायला आले होते का? पुन्हा कमिशनर किंवा थोड्या वेळापूर्वीच आता पोलीस महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालिका ज्या आहेत, रश्मी शुक्ला, या येऊन गेलेले आहेत इथे. इथे ग्रामीणचे SP येतात, पंकज देशमुख येतात किंवा अमितेश कुमार येतात, रंजन कुमार शर्मा जॉईंट CP, बरेचसे अधिकारी या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी येऊन गेलेले आणि ते आढावा घेत आहेत याच्यामध्ये. नक्कीच आपण बघितलं की जो काही 1 जानेवारी आता येणार आहे, त्या 1 जानेवारीची पूर्ण तयारी म्हणता येईल की झाली आहे. आणि सर्व भीमानुयांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक आव्हान आहे की जो कोणी भीमानुयायी येणार आहे, जो परभणीचं प्रकरण असेल किंवा गुजरातसारखं जे काही प्रकरण असेल, ते डोक्यामध्ये घेऊन येऊ नका. जो काही बाबासाहेबांचे जे विचारांचे हे स्तंभ आहे, विचारांचे काही लोकेशन आहेत, विचारांचे काही ठिकाण आहेत, त्या ठिकाणांना कुठेही ठेच पोहोचणार नाही असं काम तुमच्याकडून झालं नाही पाहिजे, हे देखील आव्हान या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. मी मेघराज गवारे, तुम्ही बघता झिरो रिपोर्ट. धन्यवाद.